जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला भ्याड दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्याविरोधात भारत सरकारने पाकिस्तान विरोधी कठोर भूमिका घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजे सीसीएसची महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत पाकिस्तानला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या घेरण्यासाठी 5 मोठे निर्णय घेण्यात आलेत। पाकचं कंबरडं मोडणारे हे 5 निर्णय कोणते आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी भाग घेतला। बैठकीत पहलगाम हल्ल्याचा सखोल आढावा घेण्यात आला। यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 1. सिंधू जलकरारावर मोठा निर्णय। भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये झालेला सिंधू जल करार हा निलंबित करण्यात आलाय। हा निर्णय एक महत्त्वाचं धोरणात्मक पाऊल मानलं जात आहे। परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत हे निलंबन कायम राहील। त्यानंतरच यावर पुनर्विचार करण्याचा निर्णय भारताने घेतलाय। 2. अटारी सीमा बंद। भारताने अटारी येथील सीमा म्हणजे तपासणी चौकी ICP ही तात्काळ बंद केली आहे। ही सीमा दोन्ही देशांमधील व्यापार आणि लोकांच्या प्रवासासाठी महत्त्वाचा मार्ग होती। सीमा बंद झाल्यामुळे द्विपक्षीय व्यापारावरही थेट परिणाम होऊ शकतो। व्हिसा घेऊन भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ये-जा पूर्णपणे थांबेल। जे लोक वैध मार्गाने सीमा ओलांडून आले आहेत त्यांना 1 मे 2025 पर्यंत त्या मार्गाने परत जाण्याची मुभा देण्यात येणार आहे। 3. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द। पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवेश मिळणार नाहीये। यापूर्वी जारी केलेले सर्व SVES व्हिसा रद्द करण्यात आलेत। SVES व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडावा लागणार आहे। 4. पाकिस्तानी राजनयिकांवर कारवाई। दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात कार्यरत संरक्षण आणि लष्करी सल्लागारांना पर्सोना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले। त्यांनाही एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। त्याचप्रमाणे भारत आपले संरक्षण सल्लागार आणि 5 सहाय्यक कर्मचाऱ्यांना इस्लामाबादहून परत बोलावणार आहे। 5. उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कपात। दोन्ही देशांच्या उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ही 55 वरून 30 करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय 1 मे 2025 पर्यंत लागू केला जाईल। भारत सरकारचा पाकिस्तानला इशारा। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे देशात संतापाचं वातावरण आहे। गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात परदेशी दहशतवाद्यांचा सहभाग आणि त्यांच्याकडून जप्त केलेल्या साहित्यावरून हा हल्ला पूर्ण नियोजन करून झाल्याचं स्पष्ट झालंय। या कठोर पावलांद्वारे भारत सरकारने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिलाय की सीमेपलीकडील दहशतवाद आता खपवून घेतला जाणार नाही, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।